झाली. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. सर्वप्रथम या ठिकाणी युगपुरुष आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना, त्याचबरोबर ह्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं असे कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांना विनम्रपणे मी अभिवादन करतो. सातारा जिल्हा आपल्याला माहीत, सातारा जिल्हा एक आगळा वेगळा जिल्हा आहे. अनेक चळवळी त्या भूमीत जन्माला आल्या. स्वातंत्र्याची चळवळ असेल, स्त्री शिक्षणाची चळवळ असेल, सत्यशोधक चळवळ असेल, क्रांती श्री नाना पाटलांची पत्री सरकारची चळवळ असेल, अनेक चळवळी ह्या संपूर्ण भूमीत सातारा जिल्ह्यात जन्माला आल्या आणि त्या चळवळींचाच एक भाग म्हणून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचं होतच आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या रूपाने आणि देशाला त्यांच्या रूपाने एक सातारा जिल्ह्याचा आवाज आणि त्यांचं नेतृत्व त्यांनी नेतृत्व या महाराष्ट्राचं केलं आणि देशाचं देखील केलं. आणि त्यावेळेस असं म्हटलं जायचं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला. यशवंतराव चव्हाणांचे जे विचार होते, त्यांचं संपूर्ण जे काय त्याचा आधार घेऊन त्यांनी जीवनात वाटचाल केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते. यशवंत विचारांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस लोकांच्या कल्याणाचा विचाराचा आपण उल्लेख करतो. असं असताना या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं की यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता वापर केला, पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात आणून जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते. ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहायला आपल्याला दिसत नाही. आणि असं असताना, असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व असताना चव्हाण साहेबांचं त्यांना खरं तर वास्तविक त्यांना सुचायला हवं होतं की त्यांना त्या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना दिला हवा होता. तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार. त्यावेळेस का झालं नाही मला माहित नाही, पण येत्या 29 तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी ही सभा या सातारा जिल्ह्यात होत आहे. ही सभा तर ठिकाण सुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ही सभा होत आहे. आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार
देऊन भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करावं. हे बोलत असताना मला हे का देण्यात यावा तर लोकांना, भाविक पिढीला कळणं गरजेचं आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांचे जे विचार होते ते विचार समाजाच्या कल्याणाचे होते, पण एक चांगली दिशा देणारे विचार होते आणि लोकांपर्यंत, भाविक पिढीपर्यंत पोहोचले गेले पाहिजे. आम्ही सर्वांनी विचार करून, आणि व्यक्तीच्या हा माझा स्वतःचा विचार तर आहेच, पण अनेकांना ज्यावेळेस हा मुद्दा मी त्यांच्यापुढे मांडणी केली त्यावेळेस त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की हे अगोदर का घडलं नाही. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड, आणि ते लागू होतं काँग्रेस पक्षात. माणसाचं हयातीत असताना त्यांचं योगदान आणि ते नसताना देखील त्यांचं स्मरण करणं हे आम्ही तरी ते कर्तव्य समजत नसतील तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि त्यामुळंच हा सर्वोच्च मोठा माझे सत्कार ही चव्हाण साहेबांना सन्मानित करण्यात आला. अचानक या यशवंत विचारांवरती गेल्या काही दिवसांपासून आपण बोलत आहे. नेमकं तुम्हाला कुणाला टार्गेट करायचं? तुमच्या जे कोण उमेदवार आहेत त्यांचा आणि यशवंत विचाराचा काही संबंध नाही. मला टार्गेट कोणाला करायचं नाही. माझं स्पष्ट मत आहे की ज्यांनी यशवंत विचारांचा संपूर्ण फायदा घेतला त्यांनी आजपर्यंत ही मागणी का केली नाही, काँग्रेस पक्षाने का त्यांना सर्वात मोठा नागरी पुरस्कारांनी का सन्मानित केलं नाही. म्हणजे असं म्हणावं लागेल की स्वार्थ संपला नंतर आपोआप विसर पडला. बाळासाहेब यशवंतराव चव्हाण त्यांची मानसपुत्र थोडक्यात शरद पवारांना मानलं जातं. त्यांचे विचार घेऊन शरद पवार पुढे चालतात असं त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं. तुमचा थेट रोग शरद पवारांवर आहे का? की माझा कोणाची रोग नाही किंवा दोष नाहीये. हा प्रश्न मला विचारण्याच्या ऐवजी आपण त्यांना विचारलं तर ते जास्त योग्य राहील. कारण की मानसपुत्र यशवंत विचार, मग असं का विचारायला नाही की त्यांच्या पश्चात त्यांना सगळ्यात मोठा सन्मान त्यांचा देशातला संपूर्ण भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं. शरद पवार यांची मुंबईसह राज्यातील इतर भागात संदर्भातली पकड कमकुवत करण्यासाठी अशा पद्धतीचं बातमी त्यांची पकड, आता भ्रष्टाचार झालाय, लोकांचं तिथं त्या ठिकाणी नुकसान झालं. म्हणजे लोकांनी जे संपूर्ण त्यांच्यामुळे नुकसान झालंय ते लोकांनी शांतच बसायचं असं तुमचं म्हणणं आहे का? आवाज उठवला तर त्यावेळेस असं म्हटलं तुम्ही लोक मीडिया असं म्हणजे आपण असं म्हणता की लोक त्यांची पकड, वास्तविक याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून पवार साहेबांनी आग्रही भूमिका घेतली पाहिजे. माझं 1984 ज्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांचं निधन झालं त्यावेळेला ते दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना तिथं ॲडमिट केल्यानंतर 2-3 दिवसामध्ये त्यांना योग्य उपचार मिळाला नाही आणि म्हणून त्यांचं निधन झालं. तर ह्याची आम्ही चौकशी करणार अशी शरद पवार साहेबांनी गांधी मैदानावरती देश काँग्रेसचा प्रचार करताना सांगितलं होतं समस्त सातारकरांना. परंतु त्याच्यावरती त्यांनी नंतर कुठलाच आवाज उठवला नाही. नंतर त्यांनी पुन्हा
जुनं काँग्रेस म्हणजे ज्या काँग्रेसवरती त्यांनी आरोप केला होता की त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, त्याच पक्षामध्ये नंतर त्यांनी प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी कधीही सुचवायच्या संदर्भामध्ये केलं नाही. तर तो रोग आहे का तुमचा तो रोग त्याच रोगानं तुम्ही हे सगळं सांगताय? नाही, मग योग पीक काय नाही, माझं रोग ठोक असतं, रोग पीक काय नाही. काही लोकांना स्वभाव असतो, माझा रोगटोक स्वभाव. काही लोकांना सोयीप्रमाणे विसर पडतो, तो त्यांचा स्वभाव आहे. आता मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. वास्तविक चौकशी झाली करणार व्हायला पाहिजे, का झाली नाही? मी जर लहान होतो त्याचं उत्तर संबंधित व्यक्तींना विचारलं तर ते जास्त उचित झालं. बाजार समितीच्या प्रकरणात शशिकांत शिंदे म्हणतात दबावातून कारवाई सुरू आहे, एकाला अटक केली आहे, मी आंदोलन करणार आहे. मग शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही काय आंदोलन वगैरे करणार आहे का? त्यांच्यावर कारवाई लक्षात घ्या, म्हणजे हे जे प्रकरण आहे भ्रष्टाचाराचं, हे घोटाळ्याचं जे प्रकरण घडलंय हे आजचं आहे ना. 2013 का 14 साली त्यावेळेस सत्ता कोणाची होती? कोणाची सांगा ना. त्यांचेच त्यांची म्हणजे पवार साहेबांची दाबून ठेवण्याचं काम झालं ना, असंच म्हणावं लागेल. नाही तर काय म्हणणार तुम्ही? जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करता त्यावेळेस तुम्ही जर काय कुठला घोटाळा केला, कोणी पण घोटाळा किंवा गैरव्यवहार जर झाला नसेल, मग तुम्ही हायकोर्टात गेला कशाला की मला लोकांशी संवाद साधायचा, लोकांपर्यंत पोहोचायचंय. मी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, करणार आहे त्यावेळेस जे काय असेल ते. त्यामुळं मला जामीन मिळावा म्हणून इंग्लिशमध्ये मन आहे गिल्टी कॉन्शियस ब्रीड्स द माइंड. आपलं स्वतःचं मन जेव्हा खातं त्यावेळेस आपण कोर्टात जातो. मी केलं नाही, मग कोर्टात जायचं नव्हतं. ते म्हणतात आयुक्त कार्यालयाबाहेर मी आंदोलनाला बसणार आहे निवडणूक झाल्यानंतर. कोणी थांबवलं काय? व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही काय पुढची मी काय करू? शासन जे काही कोर्टाने निर्देश दिले, डिसिजन दिले की प्रोसिजर ऍक्शन गैरव्यवहार झाला हे सिद्ध झालेले, त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात यावी. जे संबंधित अधिकारी आहेत ते ऍक्शन घेतील, आणि जर घेतली नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल त्यांच्यावर. मी काय करू? हे काय मी इनिशिएट केलेली ही काय प्रकरण मी इनिशिएट केलं? मला माहित पण नाही कधी त्या APMC मध्ये बाहेरनं पाहिलं, पण तिथं आज जायचं काय? मी काय व्यापारी आहे का? भाजीपाला विकणारा? मला संबंध काय? तो फक्त एकच संबंध आहे, तो प्रत्येक बाबतीत जाणं म्हणजे लोकांच्या हिताविरुद्ध किंवा भ्रष्टाचार होत असेल त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं. तर मी नक्कीच आवाज उठवणार. या अगोदर देखील जेव्हा त्या पक्षात असताना सुद्धा मी आवाज उठवला. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. त्यात तुम्ही लोकांनी पट्ट्या सोडल्या, उदयनराजेंचं घरचं आहे. मी कोणाला विरोध मानणार नाही, पण निश्चितपणे लोकांच्या हिताच्या विरोधात जर कोण करत असेल तर मी आवाज उठवणार, कोणी पण असो. ही भारतरत्नाची मागणीचा मुहूर्त आत्ताच का काढला असेल? हे जो प्रश्न हा जो मला तुम्ही आता विचारलाय, मग मी पण तुम्हाला माझा पण एक प्रश्न आहे की या अगोदर का दिला गेला नाही? कोणीतरी कधीतरी मुहूर्त निघाला पाहिजे. आणि अनायशी म्हणण्यापेक्षा सभेकरता नेमकं योगायोग बघा. नरेंद्र मोदीजी या सातारा जिल्ह्यात येतात आणि सभा सुद्धा चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीत होती. तर त्या ठिकाणी ती मागणी करणं ही अत्यंत रास्त आहे. महाराष्ट्र आपण 10 वर्ष राष्ट्रवादी होता. आपल्याला प्रत्येक पातळीवर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी शशिकांत शिंदेंनी त्यावेळी पाठबळ दिल्याचं दिसून येत होतं. मला कोणी पाठबळ दिलं नाही त्यावेळी. म्हणजे भूमाता दिंडीपासून इतर सगळे जे तुमचे हे झाले होते त्यानंतर दिंडीच्या वेळेला काही संबंध होता? नाही, इतर ह्याच्यावर म्हणजे त्यांना त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यावेळी हे काय तुम्हाला जाणून नव्हतं की आपण 10 वर्ष राष्ट्रवादीमध्ये होता
10 वर्ष आपण राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळी एवढा मोठा घोटाळा झाला आहे शशिकांत शिंदेकडून झालेला आहे असं त्या अनुषंगाने आपल्याला कल्पना होती का नव्हती? नव्हती कल्पना. माहीत असेल तर तेव्हाच आवाज उठत नसतो. नरेंद्र मोदींना जो पुरस्कार द्यायचा राहिला आम्ही त्यावेळेस काय झालं, आम्ही त्याची तयारी केली. हे संपूर्ण शिवसन्मान पुरस्कार जो आपण देणार आहोत त्या निवडणुकीची संपूर्ण निमाणी संपल्यानंतर संपूर्ण जर निकाल लागल्यानंतर मग तिला त्यांच्या तारीख घेऊन त्यांना मोठा असा त्या पुरस्कार त्यांना आम्ही सन्मान नक्कीच करणार. त्यावेळेस कुठल्या तरी त्यावेळेस परदेशी डेलिगेशन किंवा एंगेजमेंट्स असल्यामुळं त्यांना जे जमलं ते जमलं नाही म्हणून तो ते राहून नाही गेलं ते त्यांनी पोस्टपोन केलं. कार्यक्रम इथंच होणार की कार्यक्रम इथंच होणार का? इथं नाही आम्ही कुठे घ्यायचं तुम्ही सांगा. बारामतीमध्ये शरद पवार साहेबांनी तुमच्यासाठी त्या संदर्भात काही पंतप्रधान मोदींची तुमची दिल्लीमध्ये काही प्रचार बोलणं झालं नाही. त्यांचं बोलणं असं झालं मागणी आता आम्ही करणार आणि ते सन्मानित करते. आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी योगदान दिले त्या सर्वांना सन्मानित केले. यशवंतराव चव्हाण तरी काँग्रेस पक्षाचे असले, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते, त्यांना निश्चितपणे त्यांचा सन्मान करणं हे स्वाभाविक ते करणार. रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात तुम्ही तिथं तुमचं घराण्याचं योगदान राहिलेलं आहे, परंतु नियम डावलून तिथं अध्यक्षपदी पॉलिटिकल लीडर्स विराजमान झाले, तर त्या संदर्भात तुम्ही काय पुढं काय करता किंवा तुम्हाला एक लक्षात घ्या, त्यावेळेस आमच्या आजोबा आणि आजी साहेब यांनी त्यावेळेस ब्रह्मवीर भाऊराव अण्णा पाटील हे त्यावेळेस मी तर माझा जन्म पण झाला म्हणजे ऐकली पाहिजे. मला आजीने सांगितलं काय असताना त्यांनी सांगितलं की असं आपण त्यावेळेस आम्ही ब्रह्मवीर अण्णा आले आणि ते मग आपलं डेव्हलपमेंटचं लोकांच्या बहुजन समाजाच्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय काढला. त्यामुळे आम्ही आपण सगळं आपल्या कुटुंबाने भरपूर विषय आपण हे केलं. आपलं योगदान म्हणण्याविषयी आपलं कर्तव्य समजून आपण हे सगळं केलं. आणि आज मला सांगा की त्या अण्णांनी त्यावेळेस पहिलं ते सगळे ठरवलं हे की जी घटनेत ते पहिलं आहे की जो कोण ह्या राज्याचा मुख्यमंत्री असेल तो ह्या रयत शिक्षण संस्थेचा हा पदसिद्ध अध्यक्ष असणार. सरकार कोणाचं नसो. ते का तो मुद्दा का महत्त्वाचा आहे तर कुठल्याही प्रकारे राजकारण घेऊ नये. लोकांच्या बहुजन समाजातल्या दुर्गम भागातल्या राहणाऱ्या लोकांच्या मुलांना शिक्षणाची दालनं खुली व्हावे. आज काय आपण पाहतो घटना बदलण्यात आली, प्रायव्हेटायझेशनच्या दृष्टीने वाटचाल चालू झाली, पुढे कॅपिटेशन फीज लागू करणार म्हणजे कुठं काय करायचं याचा आपण म्हणजे समाजाने भान ठेवला पाहिजे. तेव्हा पाहायला मिळत नाही तिथं पुन्हा राजकारण येणार. म्हणजे मूळ जो विचार होता अण्णांचा की बहुजन तो अनेक म्हणजे एवढा म्हणजे पूजनीय असा विचार होता की मुलं बहुजन समाजातली मुलं शिकले पाहिजे, मोठे झाले पाहिजे, त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला पाहिजे. हा तुम्ही त्यांच्या विचाराला सुद्धा त्या असं घाणेरडं कृत्य करून त्यांच्या विचाराला सुद्धा तुम्ही तिलांजली दिली. आमदार महेश शिंदे यांनी जो भ्रष्टाचार काढला आणि तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की फरार आले. आता कालपासून एक बातमी येत होती की नवी मुंबईचे पोलीस साताऱ्यामध्ये आहेत आणि शशिकांत शिंदे यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. जसं समजा एकदा कदाचित शशिकांत शिंदे यांना अटक झाली तर याचा परिणाम निवडणुकीवर काय होऊ शकतो? म्हणजे लोकांच्या ह्याच्यात एखादा घोटाळा केला किंवा भ्रष्टाचार केला कोणी असू दे कायदे सगळे समान आहेत. त्याचा याचा काय संबंध. आमची पुढं मागणी त्यांना ह्याला कार्यस्कारा करू नका.
नाहीच आहे. घेतली जाणार की नाही ते काळ आणि वेळच ठरवलं. पथक येणार आहे का नाही येणार आहे मी काय त्याचा भाग नाही आहे. मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. पण निश्चितपणे आजच्या मितीला त्यांचं नाव म्हणजे जे कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांचं नाव त्याच्यात म्हणल्यानंतर आज त्यांचं स्टेटस ॲब्स्कॉन्डिंग किंवा फरार म्हणतो निकालाचे मला वाटतं इंटरव्ह्यू काय इंटरव्ह्यू बिल त्यांचे आहे. त्याच्या आपल्याला त्याची काही त्याचा परिणाम काय म्हटलं माझं तर म्हणणं आहे की या संपूर्ण 18,68,000 अप्रॉक्सिमेट म्हणजे जे काही मतदार आहेत त्या सातारा लोकसभा मतदारसंघात त्यातनं एक दोन पण नाही एक चारित्र्य संपन्न तुम्हाला व्यक्ती मिळालं नाही का? म्हणजे असं म्हणायचं आहे काय की अशाच लोकांच्या मधनं तुम्ही आपण यशवंत विचार सांगता अशा लोकांच्यातूनच आपण निवड करता. संच मोठा असावा असं मला वाटतं. महाराष्ट्र एकीकडे म्हणायचं संविधान धोक्यात आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधानात्मक जर कारवाई होत असेल तर त्याला कारवाई चुकीची असं संविधान धोक्यात आहे असं म्हणायचं एका बाजूला, आणि एका बाजूला संविधानाच्याच माध्यमातून न्यायालयानं कारवाई करत असेल तर ती चुकीची असं म्हणणं तिथपर योग्य आहे. एक लक्षात घ्या, अलीकडच्या काळात जेव्हा आपण लई लोकांसमोर सामोरे जात असताना जेव्हा आपण ठोस आपल्याला काय लोकांसमोर दाखवता येत नाही किंवा त्यांना सांगता येत नाही की आम्ही हे कामं केले हे मार्गी लावलं त्यावेळेस मग लोकांचं संपूर्ण जे काय लक्ष दुसरीकडे वळवायचं की 400 पार म्हणजे हे संविधान बदलणार. संविधानाचं खात्मा त्या मागच काँग्रेस पक्षाने केलं. इमर्जन्सी लागू केली कुठल्या बेसवरती कुठल्या याच्यावर म्हणतो याच ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण घटना या देशाची आणि त्यांची संपूर्ण त्यांची सहकार्यांनी जे बारकाई सगळे बारकाईने विचार करून जी घटना लिहिली त्या बाबासाहेबांना पाडण्याचं काम काँग्रेसने केलं. तेव्हा बरंच काय म्हणजे काँग्रेसने काय नाही केलं ही यादीच होती. काय नाही केलं हे केलं ते केलं भ्रष्टाचार हे ते लांब नसं केलं. काय नाही केलं मी पण विचारते तरी काय शिल्लक काय ठेवलं तर काय नाही करायचं असं म्हणाल. मला जर यशवंतराव चव्हाण साहेबांचा राष्ट्रपती पहिला भाग प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर त्यांनी 2 भाग लिहिले होते. एकाचं नाव होतं सागरतळी आणि दुसऱ्याचं नाव होतं यमुनातळी. म्हणजे मुंबईचं राजकारण आणि त्यानंतर दिल्लीचं राजकारण. परंतु त्यांच्या मृत्यू पश्चात ती जी सगळी लिखित साहित्य जे होते किंवा स्क्रिप्ट म्हणतो आपण त्याला ही काही राजकीय मंडळींनी गायब केली कारण त्यांच्या त्या अडचणीचं होतं. आणि त्यावेळेला काँग्रेसमधल्या ज्येष्ठ ज्यांना काहीतरी स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती त्यांनी अशी त्यावेळेला मागणी केली होती की ते जे काही लिहिलेलं होतं तर ते कोणी गायब केलं तर ह्याची चौकशी झाली पाहिजे. तर त्याच्या संदर्भात पुढं काहीच झालं नाही. या संदर्भात आपल्याला काही आहे का माहिती? निश्चितपणे गायब करण्याचं गायब करण्याची परंपरा ही काँग्रेसची पहिल्यापासून मी बोललं निवडणूक आहे म्हणून बोलता अशातला भाग नाही. हे सगळं असं घडत नाही. एक लक्षात घ्या काँग्रेसमध्ये एखादा व्यक्ती जर पुढं जात असेल तर हे कसं म्हणजे हे कोइन्सिडन्स याला म्हणता येत नाही. राजेश पायलट ज्यावेळेस व्यक्ती चांगला होता विचारवंत ते चांगलं होतं. अखिल भारतीय AICCचं अध्यक्षपदाचा फॉर्म भरायला निघाले होते ॲक्सिडेंट झाला. त्याचबरोबर माधवराव सिंधिया हे संपूर्ण त्यांचं वावा त्यांना काँग्रेस त्यांचं जास्त त्यांचं संपूर्ण लोकांनी त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागले. त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला. त्याचबरोबर YSR रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते. हे सुद्धा त्यांच्या संपूर्ण त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते पॉप्युलर व्हायला लागले. त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला. ही मालिका म्हणजे मी विचार करते
बसलेच नाही. अतिशय गंभीर गोष्ट होईल की महत्वाची म्हणजे राजेश पायलट गायचा म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेसचा ही माणसं जी गेली त्यांचा अपघात झाला मालिका तुम्ही चालली ते गंभीर अपघात कोणी केलं का केलं पण मला म्हणून माझा प्रश्नच आहे की जोपर्यंत त्यांची ते नाव रूपाला येत नव्हते तोपर्यंत काय झालं नाही. नाव रूपाला आल्यानंतर आपण कसं घडत गेलं.